कोणत्या पापांमुळे आणि कोणत्या कारणांमुळे आणि कोणी दिला होता स्त्रियांना मासिक पाळीचा श्राप, तसंच मासिक पाळी चालू असताना कोणतं काम करू नये, हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एकदा माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू वैकुंठात बसून आराम करत होते. माता लक्ष्मी भगवान हरी विष्णूंना विचारते, हे प्रभू, आज माझ्या मनात एक प्रश्न उत्पन्न झाला आहे आणि फक्त तुम्हीच या प्रश्नाचं शंकेचं समाधान करू शकता. भगवान श्री विष्णू म्हणतात, देवी, तुमच्या मनात जी पण शंका निर्माण झाली आहे, तुम्ही ती निसंकोच होऊन मला विचारू शकता. मी तुम्हाला सर्व शंकेचं तुमच्या समाधान नक्कीच करेन. तेव्हा माता लक्ष्मी म्हणते, हे स्वामी, माझा पहिला प्रश्न आहे, कोणत्या श्रापामुळे स्त्रियांना मासिक पाळीचा त्रास सहन करावा लागतो? आणि माझा दुसरा प्रश्न आहे, मासिक पाळीच्या दरम्यान स्त्रीने कोणती कामे करू नयेत? आणि तिसरा प्रश्न हा आहे की एखाद्या स्त्रीने जर ते काम केलं तर तिला भयंकर मोठं पाप लागतं. तेव्हा भगवान श्री विष्णू म्हणतात, हे देवी, आज तुम्ही सर्व मानवजातीच्या कल्याणाहेतू खूप चांगले प्रश्न विचारले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला एका प्राचीन कथेमार्फत आणि सतीयुगात घडलेल्या घटनेमार्फत नक्कीच मिळतील. हे देवी, या कथेला फक्त ऐकल्याने समस्त पापांचा नाश होतो आणि जे पण पती पत्नी हे कथा ऐकतात त्यांना अक्षय पुण्याची प्राप्ती होते. आणि म्हणूनच हे देवी, तुम्ही या कथेला लक्ष देऊन ऐका. तेव्हा माता लक्ष्मी म्हणते, हे प्रभू, मी या कथेला पूर्ण लक्ष देऊन ऐकणार आहे. कृपया तुम्ही मला ही कथा सांगा. मी लक्ष देऊन नक्कीच ही कथा श्रवण करणार आहे. तर कथेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीहरी किंवा जय माता लक्ष्मी असं नक्की लिहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. भगवान विष्णू म्हणतात, हे देवी, प्राचीन काळाची गोष्ट आहे. मध्य देशात एक अतिशय सुंदर नगर होतं. त्यांना घरात देवशर्मा नावाचा ब्राह्मण राहत होता. देवशर्मा यांना सर्व धर्मग्रंथ आणि वेदांचं ज्ञान होतं. तो अत्यंत हुशार, प्रतिभावान आणि धार्मिक कार्य करण्यात सदैव तत्पर असे. सर्व जातीचे लोक त्यांना खूप मान देत असत. तो रोज यज्ञ, दान आणि सायंकाळची पूजा करत असे. त्यांना प्राणी, पुत्र, मित्र आणि नातेवाईक, संपत्ती यांचे आशीर्वाद मिळाले. देवशर्मा यांच्या पत्नीचं नाव सुमन होतं. ती एक महान चारित्र्यवान स्त्री होती, सद्गुणी होती. मग एके दिवशी देवशर्मा यांनी त्यांच्या घरी सत्यनारायणाची पूजा आयोजित केली आणि सर्व ब्राह्मणांना वैयक्तिकरित्या आमंत्रित केलं. त्यांनी तिथं राहणाऱ्या सर्व लोकांना पूजा आणि भोजनासाठी बोलावलं. त्यानंतर पूजेच्या दिवशी सर्व ब्राह्मण त्यांच्या घरी आले. देवशर्मा यांनी सर्व ब्राह्मणांची विधीपूर्वक पूजा करून त्यांचा सन्मान केला. मग त्यांनी सर्व ब्राह्मणांना घरी बोलावून सुंदर आसनावर बसवलं आणि मिठाई दिली आणि स्वादिष्ट भोजन दिल्यावर त्यांनी भगवंतांचे स्मरण केले आणि सर्वांना वस्त्र दान करून निरोप दिला. त्या सर्व ब्राह्मणांनी देवशर्माला आशीर्वाद दिला आणि तिथून निघून गेले. त्यानंतर त्यांनी आपली कुटुंब आणि मित्र यांना आणि भुकेलेल्या लोकांना जेवण दिले. अशा रीतीने सगळ्यांना जेवण देऊन पूजा आटपून जेव्हा ब्राह्मण आपल्या घराच्या दारासमोर उभा राहिला तेव्हा त्यांना आपल्या दारासमोर एक कुत्री दिसली आणि एक बैल आपल्या घरासमोर बोलत आहेत. तेव्हा त्या ब्राह्मणाने कुत्री आणि बैलाची संपूर्ण कहाणी ऐकली. तेव्हा त्याला खूप आश्चर्य वाटलं. ती कुत्री आणि बैल त्यांचे आईवडील होते, जे मागील जन्माच्या पापामुळं या जन्मात कुत्री आणि बैल बनले होते. मग तो ब्राह्मण मनात विचार करू लागला, हे खरे तर माझे दोघे आईवडील आहेत, जे प्राण्यांच्या रूपात माझ्या घरी आलेले आहेत. त्या दोघांना कोणत्या कारणास्तव अशा सजीवांचं शरीर मिळालं? आता त्यांच्या उद्धारासाठी मी काय करू, असा विचार करून ब्राह्मणाला रात्रभर झोप लागली नाही आणि तो रात्रभर देवाचा विचार करू लागला. त्याने स्वतःच्या बालकांचा विचार केला. मग त्याला आठवलं की मोक्षाचा उपाय फक्त वशिष्ठ ऋषी सांगू शकतात. म्हणूनच सकाळ होताच देवशर्मा स्नान काम उरकून वशिष्ठ यांच्या आश्रमात पोहोचले. आश्रमात येतात वशिष्ठ ऋषींनी देवशर्मा यांचं स्वागत केलं. वशिष्ठ ऋषी म्हणू लागले, हे श्रेष्ठ ब्राह्मण, तू आज आमच्या आश्रमात का आला आहेस? तू उदास दिसतोयस. तुझ्या दुःखाचं
कारण काय मला सांग. देवशर्मा म्हणतात, हे मुनीश्वर, मी तुम्हाला नमस्कार करतो. तुमच्या दर्शनाने आज माझे जन्म सफल झाला आहे, धन्य झाला आहे. हे मुनीश्वर, आज मी तुमच्याकडे शंका घेऊन आलेलो आहे. कृपया फक्त तुम्हीच मला या दुःखातून बाहेर काढू शकता. मी अत्यंत दुःखी आणि अशक्त झालो आहे. वशिष्ठजी म्हणतात, हे ब्राह्मण, दुःखी होऊ नकोस. तुझ्या मनात कोणतीही शंका असली तरी ती न डगमगता विचार. मी तुझ्या शंकांचं नक्कीच निरसन करेन. मग देवशर्मा म्हणतात, हे मुनीश्वर, काल माझ्या घरी सत्यनारायणाची पूजा ठेवली होती आणि अनेक ब्राह्मण आणि भुकेल्या लोकांना मी अन्न दिले. विधिवत पद्धतीने देवांची पूजा केली. तेवढ्यात एक कुत्री आणि एक बैल माझ्या दारात आले होते. दोघेही माझ्या दारात उभे राहून बोलत होते. सर्वप्रथम कुत्री बैलाला असे म्हणू लागली, हे परमेश्वरा, आज घडलेली घटना एक आमच्या मुलाच्या घरी ब्राह्मणांच्या जेवणासाठी ठेवलेले दूध, काल त्या दुधाच्या भांड्यात एका सापानं तोंड घातलं होतं आणि त्यामुळं विष निर्माण झालं होतं. ते पाहून मला खूप काळजी वाटू लागली. त्या दुधापासून या पूजेसाठी अन्न तयार होणार होतं. ते दूध सगळ्यांनी खाल्लं असतं तर ते मेले असते. म्हणूनच मी त्या भांड्यातील सर्व दूध प्यायले. जेव्हा सुनेची नजर माझ्यावर पडली तेव्हा तिनं मला बेदम मारहाण केली. त्यामुळे माझ्या शरीराला असह्य वेदना झाल्या. मला खूप वेदना होत आहेत, म्हणूनच मी दुःखी आहे. मला हे दुःख सहन होत नाही. कुत्रीचं हे बोलणं ऐकून बैल खूप दुःखी झाला आणि आपली कहाणी तिला सांगू लागला. आता मी तुला माझ्या दुःखाचं कारण सांगतो. मागील जन्मी या ब्राह्मणाचा बाप होतो. आज या ब्राह्मण आणि सर्व लोकांना जेवण दिले, पण त्याने माझ्यासमोर गवतही ठेवले नाही आणि मला प्यायला पाणीही दिले नाही. या कारणामुळं मी खूप दुःखी झालो आहे. मग देवशर्मा म्हणू लागले, माझे आई वडील असे कुत्री आणि बैलासारखे बोलताना पाहून मला खूप वाईट वाटलं. मला रात्रभर या विचारानं झोप येत नव्हती. मला प्रत्येक क्षणी काळजी वाटत होती. मी कधीही कोणतंही पाप केलं नाही. मी नेहमीच धार्मिक कार्य केलं. माझ्या आईवडिलांना असा त्रास सहन करावा लागतोय, म्हणूनच आज मी तुमच्याकडे आलो आहे. कृपया तुमच्या योग सामर्थ्याने उत्तर शोधा आणि मला सांगा की माझ्या आईवडिलांची अशी दुर्दशा का झाली आहे आणि त्यांच्या उद्धारासाठी मी कोणती कृती करावी. तेव्हा गुरु ध्यान करून त्या ब्राह्मणांच्या आईवडिलांच्या मागील जन्माचे कर्म पाहतात आणि देवशर्माला म्हणू लागतात, हे ब्राह्मण, तुमच्या आईवडिलांनी त्यांच्या मागील जन्मात एक गंभीर पाप केलेलं आहे. त्या पापामुळं त्यांची आज अशी अवस्था झालेली आहे. देवशर्मा म्हणतात, हे गुरुदेव, कोणत्या पापामुळं माझ्या आईवडिलांची अशी दुर्दशा झालेली आहे? कृपया मला सविस्तर जाणून घ्यायचं आहे. पण मग वशिष्ठ ऋषी सांगतात, हे ब्राह्मणा देवशर्मा, लक्षपूर्वक ऐक. हा बैल जो तुझा बाप आहे, हा मागील जन्मात ते कुंडीनगरचे थोर ब्राह्मण होते. एके दिवशी त्यांनी एकादशीचा उपवास करून भोजन केले. एकादशीच्या व्रताच्या दिवशी दानधर्म केला नाही. आपल्या दारात आलेल्या गायींना त्यांनी कधी चाराही दिला नाही. त्यांनी आपल्या पितरांचं श्राद्धही नीट केलं नाही. त्यांच्या मागच्या जन्मी तुझ्या वडिलांनी तुझ्या आईच्या मासिक पाळीत समागम केला होता आणि या पापामुळं त्यांनी या जन्मात बैलाचं रूप धारण केलेलं आहे. आता तुझ्या आईबद्दल ऐक. तुझ्या आईनं मासिक पाळी असतानाही जेवण बनवलं होतं, धार्मिक विधी केले होते. तसंच धार्मिक विधी करताना देवाच्या तुळशीला पाणी अर्पण केलं आणि मासिक पाळी असतानाही तिनं ते देवाला अर्पण केलं. या कारणास्तव आज ते एक महान पाप मानलं जातं. मासिक पाळीच्या काळात ती 3 दिवस अपवित्र होती. मासिक पाळीच्या काळात स्त्रीने पूजा करू नये. स्त्रीने या 3 दिवसात केसही धुवू नयेत. यामुळं पतीचं आयुर्मान कमी होतं. मासिक पाळीच्या काळात झाडे आणि तुळशीला स्पर्श करू नये. मासिक पाळी असलेल्या स्त्रियांसोबत समागम करणे
जो कोणी मासिक पाळीच्या कपड्यांना स्पर्श करतो तो ब्रह्मतेचे पाप करतो, त्यालाही अपराधी वाटतं. ब्रह्मतेचे पाप स्त्रीच्या शरीरात मासिक पाळीच्या काळात 3 दिवस राहते आणि 4थ्या दिवशी स्नान करून ती पवित्र होते. 4थ्या दिवशी आंघोळ केल्यावर मासिक पाळीच्या स्त्रीने पतीच्या चेहऱ्याकडे पाहावे, दुसऱ्या पुरुषाच्या चेहऱ्याकडे पाहू नये. पती जवळ नसेल तर सूर्यदेवाकडे पाहावे. उर्वशीची सांगतात की हे ब्राह्मण, या पापामुळे तुझा बाप बैल म्हणून जन्माला आला आणि तुझी आई कुत्री म्हणून जन्माला आली. देवशर्मा म्हणतात, हे मुनीश्वर, आता माझ्या मातापितांच्या उद्धारासाठी कृपया मला उपाय सांगा. गुरु म्हणतात, हे ब्राह्मण, कोणत्याही अमावस्येच्या दिवशी प्राध्यापक आणि दर्पण कर, आई वडिलांच्या उद्धारासाठी दान कर, गायीची सेवा कर आणि मातेला मिठाई खाऊ घाल. आपल्या आई वडिलांच्या उद्धारासाठी देवाकडे प्रार्थना कर. मग ब्राह्मण तेच करतो आणि मग त्यांचे आई वडील सर्व पापांपासून मुक्त होतात. भगवान विष्णू म्हणतात, हे देवी लक्ष्मी, मी तुला सांगितले आहे की मासिक पाळीच्या काळात स्त्रीने कोणती कामे करू नयेत. त्याचबरोबर भगवान विष्णू असंही म्हणतात की आता मी तुम्हाला सांगतो कोणत्या कारणास्तव स्त्रीला मासिक पाळी करावी लागते. सत्ययुगात काल नावाने प्रसिद्ध असलेल्या एक राक्षस होता. तो राक्षस असल्यामुळे त्याचा स्वभाव उग्र होता आणि तो नेहमी लढायला तयार असायचा. मग एके दिवशी वृत्तस्वरासह सर्व राक्षस स्वर्गात चढू लागले, युद्ध करू लागले. त्या राक्षसांकडे खूप शक्तिशाली शस्त्र होते जी देवता सहन करू शकले नाहीत आणि ते ब्रह्मदेवांकडे पळून गेले. तेव्हा ब्रह्मदेवांनी त्या राक्षसांचा पराभव करण्याचा उपाय सांगितला. हे यंत्र तुम्ही याच क्षणी महर्षी गदिजीकडे जा, ते तुम्हाला त्यांच्या शरीराच्या हाडांपासून शस्त्र पुरवतील. त्याच शस्त्रांचा वापर करून तुम्ही रुद्रसुराचा वध करू शकाल. महर्षी आश्रमात जातात आणि प्रार्थना करून त्यांना शस्त्र देण्याची विनंती करतात. मग जगाच्या कल्याणासाठी महर्षी आपल्या शरीरातील हाडांपासून शस्त्र तयार करतात. या अस्त्रांपैकी एक वज्र नावाचं अस्त्र आहे, जे भगवान इंद्रांनी धारण केलेलं आहे. सर्व देवता रुद्रसुराशी युद्ध करण्यासाठी निघतात. देव आणि दानवांमध्ये भयंकर युद्ध होतं. सर्व देव दानवांशी युद्ध करण्यासाठी आकाशात जमा होतात आणि युद्धात तुटून पडतात. अग्निदेवाला आगीच्या हल्ल्याने जबाबदाऱ्या पेलाव्या लागतात. अग्नीच्या प्रभावाने शरीराचा प्रत्येक अवयव जळू लागतो. मग वरुण देव पाण्याचा वर्षाव करतात आणि राक्षसांना बुडवतात. त्यामुळं राक्षस गर्जना करू लागतात. अशा रीतीने अनेक दिवस देव आणि दानवांमध्ये भयंकर युद्ध चालू असते. तेव्हा देवराज इंद्र आणि रुद्रासूर समोरासमोर येतात. दोघांमध्ये भयंकर युद्ध होतं आणि त्यानंतर देवराज इंद्र आपल्यावर वज्राच्या जोरावर रुद्रसुराचा वध करतात. राक्षस रुद्रसुराचा वध होताच ब्रह्महत्या त्याच्या शरीरातून बाहेर पडते आणि इंद्राचा पाठलाग करू लागतो. मग ब्रह्महत्या इंद्राच्या शरीरात प्रवेश करते. त्यामुळे इंद्रदेवाला ब्रह्महत्येचं पाप लागतं. देवराज इंद्र ब्रह्मदेवाकडे जातो आणि त्याला ब्रह्महत्यापासून मुक्ती मिळवण्यास सांगतात. तेव्हा ब्रह्मदेव ब्रह्मतेला इंद्राच्या शरीरातून बाहेर येण्याची आज्ञा देतात आणि ब्रह्महत्या इंद्राच्या शरीरातून बाहेर पडतात आणि ब्रह्मदेवाला म्हणू लागतात, हे परमपिता, आत्तापर्यंत मी रुद्रसुराच्या शरीरात वास करत होतो, कारण त्याने अनेक ब्रह्महत्या केल्या होत्या. इंद्रांनी त्याचा वध केल्यानंतर मी इंद्रांच्या शरीरात वास करू लागलो. आता कृपया मला योग्य जागा द्या, मी जिथं राहू शकतो. मग ब्रह्मदेव म्हणतात, हे ब्रह्महत्या, मी तुला तुझे योग्य स्थान देतो. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले की ब्रह्महत्याचा वध केल्यावर तुझा 1/4 भाग अग्नीच्या आत राहील. जो अग्नीला यज्ञ करत नाही, तुम्ही त्यांच्या शरीरात प्रवेश करता आणि तुमच्या शरीराचा दुसरा भाग पाण्याखाली राहील. जो पाण्यात मूत्र किंवा विष्ठा करतो, तुम्ही त्याच्या शरीरात प्रवेश करा. आणि तिसरा भाग म्हणजे झाडे, वृक्ष आणि झाडांमध्ये राहील. विनाकारण कोणीही वृक्षतोड करेल, तोही ब्रह्महत्या पापाचा दोषी ठरेल.
तेव्हा ब्रह्मदेवांनी अप्सरांना बोलावून सांगितले, हे अप्सरांनो, ब्रह्मदेवांच्या हत्येचा एक भाग तुम्ही स्वीकार करा. तेव्हा अप्सरा म्हणाल्या, हे परमेश्वरा, तुमच्या परवानगीने आम्ही तो स्वीकारण्यास तयार आहे, परंतु कृपा करून सुटकेचा काही मार्ग सांगा. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, हे अप्सरांनो, जो कोणी जेव्हा मासिक पाळीच्या काळात स्त्रीशी संभोग करेल त्यांच्या आत हा ब्रह्महत्या प्रवेश करेल. अशा प्रकारे ब्रह्महत्येचे 4 भाग होतात आणि एक आगीत, दुसरा पाण्यात आणि तिसरा झाडांमध्ये आणि चौथा स्त्रियांमध्ये गेला. मासिक पाळीच्या काळात जो कोणी स्त्रीला स्पर्श करून तिच्याशी संभोग करतो तो व्यक्ती त्याच ब्रह्महत्येचा भाग होतो. त्याला ब्रह्महत्येचा वध केल्याचा अपराधीपणा वाटतो. भगवान विष्णू म्हणतात, हे देवी, अशा प्रकारे मी तुला स्त्रीच्या मासिक पाळीमागील कथा सांगितलेली आहे आणि मासिक पाळीमध्ये स्त्रीने कोणती कामे करू नयेत हे देखील मी तुला सांगितलेलं आहे. तर महालक्ष्मी म्हणतात, हे परमेश्वरा, आज तुम्ही मला खूप महत्त्वाचे ज्ञान दिलेले आहे. मी पण तुम्हाला वचन देते, मासिक पाळीच्या काळामध्ये पूजा करणारी स्त्री तसंच मासिक पाळीच्या काळात कथेशी संबंध ठेवणाऱ्या स्त्रीच्या घरात मी कधीही प्रवेश करणार नाही. त्यामुळे मासिक पाळीच्या काळामध्ये महिलांनी ही कामे निश्चितच करू नका. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसंच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.